तर मंडळी, या छोट्या छोट्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघत आहात। प्रत्येक लेकराला शाळेत जाण्याचा अधिकार आहे, त्याला शिकण्याचा अधिकार आहे। मात्र कधी कधी जी परिस्थिती आहे ना, तिच्याशी आपल्याला दोन हात करावे लागतात आणि ही आमची लेकरं परिस्थितीशी दोन हात करत शाळेत येतात। खरंच फार कौतुक आहे त्यांच्याबद्दल। आणि या मुलांना परत प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या आयुष्यात त्यांनी शिकावं, मोठं व्हावं, यासाठी खूप छान असं योगदान ज्यांचं आज आमच्या शाळेला लाभलेलं आहे ते अर्थात हॉटेल स्वाद आणि हॉटेल वेदांत या दोन्हीही हॉटेल्सचे मालक सानप बंधू। आणि त्यांच्यापैकी आपल्या सोबत आहे आदरणीय अरुणजी सानप। एक फुल न फुलाची पाकळी आपल्याकडून, कारण कधी काळी आपण एका सामान्य परिस्थितीतून पुढे आलो, आज आपण आपल्या व्यवसायात यशस्वी झालो आणि यशोशिखर गाठल्यानंतर आपण समाजाचं देणं लागतो, यासाठी काहीतरी या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने खरं तर अरुणजी सानप आज शाळेत आले आणि 8 ते 10 हजार रुपयांची मदत, जवळपास शैक्षणिक साहित्य, टिफिन बॉक्स त्यांनी मुलांना दिलेले आहे। तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ ते बघत असतात, शाळेवर त्यांचं भरभरून प्रेम आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते बघत असतात आणि एक दिवस सहज म्हटले की सर मला तुमच्या शाळेत यायचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे। अजून एक गोष्ट महत्त्वाची की यावर्षी नवीन सिलेबस जो अपडेट झालाय त्यामध्ये एक विषय ऍड झालाय, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योजकता। आणि या उपक्रमाला अनुसरून सुंदर अशी संकल्पना आदरणीय मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी आमच्या सर्व शिक्षकांसमोर मांडली आणि खूप छान की पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे विद्यार्थ्यांना काहीतरी मिळावं, शाळेच्या माध्यमातून निमंत्रण त्यांना दिलं गेलं आणि आज शाळेमध्ये ते आलेले आहेत। विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे की शिक्षणासोबत आपल्या आयुष्यात आपल्याला कशा पद्धतीने मोठं होतं याचं खूप छान असं संबोधन आज सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेलं आहे। तर आपल्या सोबत ते आहेत। नमस्कार। नमस्कार सर। तर आमच्या या छोट्या छोट्या गुणी लेकरांबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? नक्कीच मी आज देवगाव येथील DR भोसले विद्यालयाला सकाळी भेट दिली। मी आलो तेव्हाच प्रार्थनेचा टायमिंग होता आणि बघितल्यानंतर एंट्री केल्यानंतर जी शाळेची जी शिस्त आपण म्हणतो तर ती नक्कीच या प्रार्थनेच्या टायमाला मला दिसते। ज्या अनुषंगाने शिस्त जेवढी प्रार्थनेच्या टायमाला आहे तर नक्कीच इथं जे शिक्षण भेटत असणार हे नक्कीच अप्रतिम आणि चांगल्या प्रकारचे शिक्षक सर्व लाभलेले आहे। यात सगळे गुणी विद्यार्थ्यांना जे माझ्याकडून फुल फुलाची पाकळी माझ्या परिस्थितीनुसार देण्यात आली। नक्कीच या मुलांचं भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि विद्यालयाने मला आमंत्रित केलं त्यासाठी मी नक्कीच विद्यालयाचा आभारी आहे। आणि दोन शब्दात मी त्यांना व्यवसायाबद्दल मला जास्त बोलण्याची सवय नाही, पण मी दोन शब्दात मार्गदर्शन केलं आणि नक्कीच विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय चव्हाण सर मॅडम या सर्व शिक्षक वर्गाने विशेष आमंत्रित केलं, त्याबद्दल मी विद्यालयाचा आभारी आहे। धन्यवाद। व्यावसायिक शिक्षण आणि